काळ्या पैशांवर नोटाबंदी करून सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला 93% भारतीयांनी साथ दिली आहे, तर 2% नागरिकांनी या निर्णयाला विरोध करणारं मत नोंदवलं आहे. नमो ॲपवर 5 लाख लोकांनी आपली मत मांडल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेबसाईटवरून करण्यात आला आहे. त्यापैकी 93% लोकांनी नोटाबंदीच्या बाजूने तर 2% लोकांनी विरोधात आपली मतं मांडली आहेत. या सर्वेक्षणात प्रत्येक मिनिटाला 400 पेक्षा अधिक उत्तरं प्राप्त झाली, असं मोदींच्या साईटवरील इन्फोग्राफिकमध्ये सांगण्यात आलेलं आहे. जगभरात विविध ठिकाणच्या 2000 नागरिकांनी सर्वेक्षणामध्ये विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. त्यापैकी 93% भारतातील आहेत. सरकारचे हे पाऊल काळा पैसा रोखू शकेल असं 90%हून अधिक उत्तर देणाऱ्या लोकांना वाटतं आहे. यासाठी 4 स्टारवरील रेटिंग देण्यात आलं आहे. संसदेतील कोंडी 7व्या दिवशी फुटण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतील चर्चेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळते. 4 आठवड्याच्या संसद अधिवेशनाचा दुसरा आठवडा कामकाजाविना खंडित झाल्यामुळे सरकारनं विरोधकांशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. नोटाबंदीचा मुद्दा संसदेमध्ये चांगलाच गाजतो आहे. सलग 6व्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहात त्याचेच पडसाद बघायला मिळाले. या गदारोळामुळे संसदेची दोन्ही सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. त्याआधी पंतप्रधान सभागृहात येत नाहीत या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या 200 खासदारांनी संसद परिसरात आंदोलनही केलं. त्यामुळे आता विरोधकांच्या आक्रमक भूमिकेपुढे सरकार झुकण्याची चिन्ह दिसत आहेत. पेट्रोल पंप, वाहतूक सेवा, सरकारी हॉस्पिटलसह विविध महत्त्वाच्या ठिकाणी चलनातून रद्द झालेल्या 1000 आणि 500च्या नोटा स्वीकारण्यासाठी केंद्र सरकारनं दिलेली मुदत मध्यरात्री 12 वाजता संपणार आहे. त्यामुळे मध्यरात्रीनंतर जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांना बँका हा एकच पर्याय असणार आहे. 8 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतानाच पेट्रोल पंप, वाहतूक सेवा, सरकारी हॉस्पिटल्स, स्थानिक स्वराज्य संस्थांचा मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि वीज बिल अशा नागरी सेवा केंद्र सरकारनं 2 वेळा वाढवली. सुरुवातीच्या गोंधळानंतर आता परिस्थिती बदलल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतो आहे. त्यामुळे जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. जुन्या नोटांमुळे पालिकांचीही चांदी झाली आहे. महसुलाच्या रूपानं मिळालेल्या पैशांमुळे पालिका मालामाल झाली आहे. याशिवाय गुरुवारी मध्यरात्रीपासून वाहन चालकांना टोल नाक्यावर टोल भरून प्रवास करावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयाविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीतल्या जंतर मंतरवर निदर्शनं केली. नोटबंदीच्या निर्णयाचा कष्टकरी वर्गाला मोठा फटका बसल्याची टीका यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी केली. आजपासून बिग बाजार या रिटेल आउटलेटमधून नागरिकांना कार्ड स्वाईप करून 2000 रुपये काढता येणार आहेत. नोटाबंदीमुळे बँकांवर सध्या कमालीचा ताण पडतोय. त्यामुळे याआधी काही पेट्रोल पंपांवर कार्ड स्वाईप करून पैसे काढता येण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यात आता बिग बाजारची भर पडली आहे. बिग बाजारमध्येही कार्ड स्वाईप करून तुम्ही पैसे काढू शकता. भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या आगळिकीला चोख प्रत्युत्तर दिलंय. या प्रत्युत्तरात दाखल केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे 3 सैनिक ठार झाल्याचं भारतीय लष्कराच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. पाकिस्ताननं निर्लज्जपणाच्या सीमा ओलांडून भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना केल्यावर भारतीय लष्करानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय. माछिल, राजौरी आणि पूंछ सेक्टरमध्ये भारतीय लष्करानं पाकिस्तानवर तोफांचा भडीमार केलाय. या भडीमारामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या अनेक चौक्यांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना लष्करातर्फे मानवंदना देण्यात आली. मनोज कुमार कुशवाह, प्रभू सिंग आणि शशांक कुमार सिंग या 3 शहीदांचे मृतदेह आज राजधानी श्रीनगरमध्ये आणले. झी मीडिया समूहानं आता FM रेडिओ उद्योगातही दमदार एंट्री घेतलेली आहे. 92.7 बिग FM ही लोकप्रिय FM रेडिओ वाहिनी यापुढे झी मीडिया समूहाचा भाग असणार आहे. झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडनं रिलायन्स ब्रॉडकास्ट लिमिटेडकडून या रेडिओ सेवेचे 49% भाग भांडवल विकत घेतलंय. पुढील वर्षापर्यंत याबाबतचा करार पूर्ण करण्यात येणार आहे. याशिवाय झी एंटरटेनमेंट कंपनी रिलायन्स एंटरटेनमेंट टीव्ही देखील खरेदी करणार आहे. सुमारे 1900 कोटी रुपयांच्या या करारांवर ZNCLच्या झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. देशातील सर्वात मोठी इंजिनिअरिंग कंपनी L&T अर्थात लार्सन अँड टुब्रोनं गेल्या 3 महिन्यात कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात केली आहे. या कालावधीमध्ये कंपनीने जवळपास 14,000 कर्मचाऱ्यांना नारा दिलाय. कपात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 11.2% इतकी आहे. कंपनीनं आपल्या स्टाफची संख्या योग्य स्तरावर आणण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत, असं कंपनीचे CFO R शंकर रामन यांनी म्हटलं आहे. मात्र आता कंपनीत डिजिटलायझेशन होत असल्यानं अधिक कर्मचाऱ्यांची गरज नसल्यानं हे पाऊल उचलल्याचं त्यांनी सांगितलं.
डिजिटलायझेशन सोबत उत्पादकता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलंय. तसंच व्यापारातील मंदी हे कारण सुद्धा या निर्णयामागे असण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्सच्या संचालक पदावरून सायरस मिस्त्री आणि त्यांचे पाठीराखे नसली वाडिया यांना हटवण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. कंपनीनं या बडतर्फीला भागधारकांची परवानगी मिळवण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेची बैठक बोलावली आहे. 22 डिसेंबरला ही बैठक बोलवण्यात आल्याचं कंपनीनं मुंबई शेअर बाजाराला कळवलं आहे. 14 तारखेला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये स्वायत्त संचालकांनी कंपनीच्या निर्णयाला पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विशेष सर्वसाधारण सभेबाबत निर्णय घेण्यात आला. टाटा मोटर्समध्ये 26.51% भागीदारी असलेल्या टाटा सन्सची धुरा पुन्हा सांभाळल्यानंतर मिस्त्री यांना सर्व कंपन्यांमधून हटवण्यासाठी रतन टाटांनी कंबर कसली आहे. नोटबंदीचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत झाला नाही असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार आणि लोकसभेतले गटनेते आनंदराव अडसूळ यांनी केलाय. नोटबंदीचा निर्णय घेताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वासात घेतलं नसल्याचा दावा आनंदराव अडसूळ यांनी केला आहे. झी 24 तासच्या रोखोक या कार्यक्रमात बोलताना आनंदराव अडसूळ यांनी हा गौप्यस्फोट केला. चौधरी यांनी पहिल्यांदा एक आपलं अज्ञान प्रकट केलं की हा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला. अजिबात कॅबिनेटमध्ये हा विषय झालेला नाही. कॅबिनेटमध्ये जर झाला असता तर जे आपल्याला साध्य करायचं आहे काळा पैसा ह्या चलनातून नष्ट करण्याचा ते झालं नसतं. एक रात्रीमध्ये 2 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या झाल्या असत्या. आणि म्हणून तिथे कॅबिनेटमध्ये आमच्या मंत्र्यांनी बोलण्याचा प्रश्न कारण तिथं आलेला नव्हता हा विषय. किंबहुना जो मगाशी उल्लेख केला अर्थमंत्री असताना जेटलींना सुद्धा हा निर्णय माहिती नव्हता. ही वस्तुस्थिती आहे. उदयजी, तुमच्या चॅनलने ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे देशाला की याचं रॅटिफिकेशनही झालं नाही आणि याचं मान्यता झालं नाही. मला आनंदरावांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी सगळ्यांपुढे हे खुलं केली की मंत्रिमंडळात हा निर्णय झाला नाही. मग ह्या निर्णयाची वैधता इथूनच आता सुरुवात होते. आणि दुसरा प्रश्न शिवसेनेच्या बाणेदारपणावरती उठतो की शिवसेना जर अशा पंतप्रधानांना पाठीशी घालत असेल जे निर्णय जाहीर करतात पण तो मंत्रिमंडळाला माहीत नसेल तर शिवसेना अशा मंत्रिमंडळात राहून देशद्रोह करत आहे. त्याचं कारण असं की एक माणूस मग देशाच्या व्यवस्थेला वेठीला धरतोय, भारताचे पंतप्रधान, असा त्याचा अर्थ आहे. शिवसेनेने आता बाणेदारपणा दाखवला पाहिजे ना. हा जर कॅबिनेटमध्ये निर्णय झाला नसेल तर शिवसेना सरकार पडू शकतं. इतका गंभीर मुद्दा. शेतकऱ्यांच्या आडून का असेन अखेर जिल्हा बँकांना पैसे देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. रब्बी हंगामात अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पुरेसे पैसे उपलब्ध करून देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं ग्रामीण बँकांना दिले आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली, रिझर्व्ह बँकेचे अधिकारी आणि नाबार्डच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत याविषयी चर्चा झाली. त्यानंतर ग्रामीण, जिल्हा आणि सहकारी बँकांमध्ये शेतकऱ्यांसाठी पुरेशी रोकड उपलब्ध करून देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं सर्व व्यापारी आणि राष्ट्रीयकृत बँकांना दिले आहेत. त्यानुसार नाबार्डकडे उपलब्ध असणाऱ्या 23,000 कोटींचा जास्तीत जास्त वापर करून जिल्हा बँकेना रोकड उपलब्ध करून देण्यात येईल. दरम्यान जिल्हा बँकांचा मुद्दा लावून धरल्यामुळे त्यांना निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे. पुणे पोलिसांनी 1 कोटी रुपयांची रोकड पकडली आहे. चलनातून बाद झालेल्या 1000 आणि 500च्या नोटांच्या स्वरूपात ही रक्कम आहे. अंकेश अग्रवाल या युवकाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. 1,11,46,00,000 एवढी ही रक्कम आहे. पुणे पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकानं ही कारवाई केली आहे. पकडण्यात आलेली रोकड ही काळा पैसा असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही रक्कम अग्रवाल यानं बदलण्यासाठी आणली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अंकेश अग्रवालला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तसंच या प्रकाराची माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे. 500 आणि हजारांच्या नोटांवर केंद्र सरकारनं बंदी घातल्यानंतर बांधकाम क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम बघायला मिळाला. परिणामी बांधकामासाठी लागणाऱ्या सळई उत्पादन करणारे कारखाने देखील संकटात सापडले होते. आता मात्र हे स्टील उत्पादन करणारे कारखाने हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहेत. जालना औद्योगिक वसाहतीतील स्टील उत्पादन करणाऱ्या कारखाने आता पूर्ववत सुरू झाले आहेत. स्टील आणि सळईला मागणी घटल्यानं उद्योजकांना 8 दिवस उत्पादन बंद करून कारखाने बंद करावे लागले. मात्र आता 8 दिवसांनंतर बंद झालेले कारखाने पुन्हा मागणीसाठी सळई उत्पादन करू लागल्यानं स्टील उद्योग पूर्वपदावर येऊ लागलाय. बँका आणि एटीएम समोरच्या रांगेत उभं राहण्याचा कंटाळा आलाय. मग तुमच्यासाठी दिल्लीतल्या तरुणानं एक भन्नाट आयडियाची कल्पना लढवली आहे. बुक माय छोटू अशी वेबसाईट त्यांनी सुरू केली आहे. त्यांच्या वेबसाईटच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई, बंगलोर या ठिकाणी एक हेल्पर बुक करून तो रांगेत उभा राहून तुम्हाला पैसे देऊ शकतो.
अशी शक्कल त्यांना लढवली आहे. या फेसबुक पेजला आतापर्यंत 2500 जणांनी लाईक केलं आहे. ₹1,500 चलन बाद केल्यानंतर बँकेसमोर मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. याचाच राजकीय फायदा घेण्यासाठी मुंबईत अनेक राजकीय पक्ष भांडवल करताना दिसत आहेत. मुंबईत काँग्रेस पक्षातर्फे चाय पे चर्चाच्या धर्ती पर नोट पे चर्चा याचं आयोजन करण्यात येत होतं. कुर्ला इथल्या अभ्युदय बँकेच्या बाहेर नोट पे चर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेसच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरती अनेक आरोप करत आम्ही काळ्या पैशाच्या विरोधात नसून गरिबांबरोबर असल्यानं लोकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं असं सांगण्यात आलं. निवडणूक प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्ष आणि नेते प्रचाराचे वेगवेगळे फंडे वापरत आहेत. विशेषतः कोकणमध्ये शिवसेनेच्या विरोधात आपल्या पूर्ण ताकदीनं उतरलेल्या भाजपनं चाय पे चर्चा हा कार्यक्रम करत मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या शिक्षण मंत्री विनोद तावडे हे सहभागी झाले होते. जाहीर सभेऐवजी चिपळूणच्या मुख्य रस्त्याच्या नाक्यावर हा कार्यक्रम घेतला गेला. त्यावेळी चहा घेता घेता चर्चा करत भाजपनं आपल्या प्रचाराचे मुद्दे चिपळूणच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तावडेंनी उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर दिले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यात 60 जणांचा मृत्यू झाला. या 60 जणांना मुख्यमंत्री फडणवीस स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देणार का असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलाय. शहादा नगरपालिका निवडणूक प्रचारात ते बोलत होते. तसंच सेना भाजप आणि MIM एकाच नाण्याच्या दोन बाजू असून मतविभाजन होऊन फायदा भाजपला होतो अशी टीकाही चव्हाणांनी केली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेल्या काँग्रेस उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी शहादावासियांना केलं. या बँकेच्या लाईन मध्ये उभं राहून 60 माणसं तुमचे स्वतःचे मेहनतीचे पैसे काढायला बँकेमध्ये 8-8 दिवस लाईनीमध्ये माणसं उभे. काय 1000 रुपये 500 रुपये तुमच्या घामाचे पैसे काढायचे. म्हणजे सातत्याने सरकारने इनलाईन केलाय. म्हणजे 60 माणसं महाराष्ट्रातली मेली, त्याला कोणी बघायला तयार नाही. मुख्यमंत्री म्हणतात की जे मोदींच्या या निर्णयाच्या बरोबर आहेत ते खरे देशप्रेमी आणि बाकीचे विरोधात आहेत ते सगळे देशाच्या देशद्रोही, अशा प्रकारची व्याख्या आता मुख्यमंत्री घेऊन लागले. मला एवढंच म्हणायचंय, आमची जी 60 माणसं मेली त्याला स्वातंत्र्य सैनिक घोषित तुम्ही करणार आहात का सांगा अगोदर. रस्ते घोटाळा प्रकरणात महापालिका चौकशीत दोषी आढळलेल्या 3 अभियंत्यांना जामीन मंजूर झालाय. 1 लाखांच्या जात मुसलक्यावर मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयानं जामीन मंजूर केला. रस्ता विभागाचे मुख्य अभियंते अशोक पवार, कार्यकारी अभियंते किशोर येरमे, दक्षता विभागाचे मुख्य अभियंते उदय मुरुडकर यांना जामीन मिळाला आहे. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून हे अभियंते आर्थर रोड तुरुंगात होते. छगन भुजबळांवर अँजिओप्लास्टी करावी लागणार आहे. भुजबळांवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेल्या 25 दिवसांपासून उपचार सुरू आहेत. त्यांच्यावरती अँजिओप्लास्टी करावी लागणार असल्याची माहिती हॉस्पिटलनं तपास यंत्रणा आणि न्यायालयाला दिली आहे. त्यानंतर अँजिओप्लास्टी कधी केली जाईल याची माहिती दिली जाणार आहे. जेजेकडे 10 दिवसांपूर्वीच अँजिओप्लास्टी करण्याची परवानगी मागणारं पत्र बॉम्बे हॉस्पिटलनं पाठवलं होतं. जेजेनं अँजिओप्लास्टीची परवानगी दिली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या तपासावरून मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला चांगलंच फटकारलंय. तुमच्या असमाधानकारक कामामुळे तुम्हाला प्रश्न विचारण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही अशा शब्दात उच्च न्यायालयानं सीबीआयच्या संथगती तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अनिश्चित काळासाठी तुमची कारवाई संपण्याची वाट न्यायालयानं पाहायची आहे का अशा शब्दात न्यायालयानं सीबीआयला खडे बोल सुनावले. अशीच परिस्थिती राहिली तर सामाजिक बदल कधीच होणार नाहीत याची जाणीव करून देत न्यायालयानं दाभोळकर हत्येच्या तपासाचं गांभीर्य सीबीआयला सांगितलं. या प्रकरणी 16 डिसेंबरला होणाऱ्या सुनावणीत सीबीआय सहसंचालकांचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.